तर ताईनं इथं मेथीची भाजी शिजायला टाकलेली आहे. त्यानंतर चहा ठेवला होता, फक्त माझ्यासाठीच पहिल्यांदा ठेवला होता. इथं बटाटे साल काढून घेतलेले आहेत, उकडलेले आहेत. त्या चपातीला पीठ पण मळून झालेलं आहे. तर नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं पहिल्यांदा मी माझ्यासाठी चहा ठेवला होता. त्यानंतर तनूचं पण उठला, त्याचं पण आवरलं, तर तो बोलला मला पण चहा ठेव. मग दोघांना एकत्र चहा ठेवला. तोपर्यंत इकडे माझी मेथीची भाजी पण झाली होती. आज मला नाश्त्याला कणी बटाट्याचा पराठा बनवायचा होता. म्हणजे काल एकादशी होती, आमच्याकडे बटाट्याची आमटी करतात वरीच्या भातासोबत. त्याचवेळी मी जास्त बटाटे उकडून तर ठेवले, कारण सकाळचं काम सोपं पडावं म्हणून. पण सकाळी काय झालं माहिती आहे, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते थोडंसं कणी असं घट्ट झालं, हातानं कुस्करायला जमेना. आणि कसं जास्त बारीक कुस्करलं नाही ना, तर मग पराठे करताना बटाट्याचं जे सारण असतं ते बाहेर येतं आणि पराठे व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळे मी जे फुलपात्र असतं ना, त्यांना परत कणी बटाटे असं चिरडून घेतले. त्यानंतर जे काय मसाले लागतात ते मी मसाले घातले. आणि इथं पहिल्यांदा 2 चपात्या तनूच्या डब्यासाठी बनवून घेतल्या. त्यानंतर त्याच्या नाश्त्यासाठी तूप घालून कणी पराठा करते, कारण तूप कणी पोरं खायलाच बघत नाहीत. माझी मम्मी काय करते, असं पराठा वगैरे केलं ना की मग त्यासोबतच म्हणजे त्याला तेल लावायचं, तेच मी तूप लावते. कारण कसं तूप भातातून गरम असेल तरच खातात, इतर वेळी ताटातून घ्या म्हटलं ना अजिबात घ्यायला बघत नाहीत. आणि मग ते शेवया शिरामध्ये घालते, पण ते पण हल्ली कणी गोड पदार्थ खायला बघत नाहीत, कारण सकाळ सकाळी गोड पण खायला नको वाटतं ना नाश्त्याला, आणि दिवसभर काय घरी नसतात. त्यामुळे मी मग अशा पद्धतीने कणी तेलाऐवजी तुपाचा वापर करते. तर मस्तपैकी तूप भरपूर लावलं, कारण आईने गावाकडून पण दिलेलं काल, आणि माझं पहिलं पण जुनं त्यांनीच दिलेलं ते शिल्लक होतं. कारण माझ्याकडे काय तूप बनवलं जात नाही. नीलच्या बाबांना कसं सकाळ संध्याकाळ साय खायची सवय असते, त्यामुळे तूप काय बनलं जात नाही. मग गावाकडं बनलं जातं तर त्या आई पाठवून देतात. तर इथं पराठा झाला, त्याचा पहिल्यांदा डबा भरला, त्याला पराठा दिला. त्यानंतर त्याचा आवरून तो गेला. ताईनं बटाट्याचा पराठा असा खरपूस चांगला भाजला ना तरच चांगला लागतो. त्यामुळे कधी भाजायला अजिबात कंजूसी करायची नाही, पटापटा आवरायला बघावं असं करायचं नाही. मग ते कच्चं राहिलं ना मग खायला होत नाही. तर इथं आमच्या घरच्या पण चपात्या केल्या. त्यानंतर आमच्यासाठी पण नाश्ता केला. हातासरशी ओट्यावर फक्त पाणी मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी पण चहा नाश्ता केला. थोडा वेळ मी 10-15 मिनिट बसले, कारण सकाळी एकदा उठलं की एकसारखं कामं आवरायला होते, कारण वेळेत आवरायचं असतं, त्यामुळे बसून पण चालत नाही. थोडा वेळ बसले. त्यानंतर म्हटलं तांदळाचं पीठ कणी मी काल दळलं होतं. हे बघा ताईनो, रेशनच्या तांदळाचं पीठ आहे, पण इतकं पांढरं शुभ्र आहे. आणि ह्यानं कणी आंबोळ्या पण छान येतात. म्हणजे तुमच्याकडे घावण म्हणत असतील, आमच्या कोल्हापूरच्या भागात आंबोळी म्हणतोय. त्यानंतर तांदळाची भाकरी पण कधी करून बघितली का? ह्या रेशनच्या तांदळाची भाकरी पण खूप छान लागते. कारण तुम्ही म्हणाल चवीला वगैरे किंवा पांढरं शुभ्र होत नसेल, तर मी तुम्हाला कधी एक करून दाखवणार आहे. पण बघा, आणि माझं कसं तनूला तांदळाची भाकरी आवडते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत कधी सकाळचं काय बनवायला होत नाही. सकाळचं कसं तांदळाची भाकरी गरम गरमच खायला लागते. गार झालं की कुठली पण भाकरी, ज्वारीची असो किंवा तांदळाची असो, गार झाले की तुकडे तुकडे पडतात, त्यामुळे खायला होत नाही. तर सकाळच्या मी चपाती करते आणि संध्याकाळचं शक्यतो भाकरी करते. तर त्याला कधी तांदळाची भाकरी आवडते, त्यामुळे मी तांदूळ असं दळून ठेवते, म्हणजे कधीतरी गरम गरम भाकरी छान लागते. तर तुम्ही म्हणाल ताई रेशनच्या तांदळाची भाकरी बनवायला येते का, म्हणजे थापायला वगैरे? तर येते. कसं म्हणजे मी असं का म्हणते, कारण रेशनच्या तांदळाला चिकटपणा कमी असतो. जरी पीठ दळलं ना तरी असं वसवसीत असतं. ज्या ताईने दळून बघितलं असेल ना त्यांना समजेल मला काय म्हणायचं आहे. म्हणजे आपल्या जे खायचं बारीक तांदूळ असतं ते दळल्यानंतर त्याला जो चिकटपणा असतो ना तो रेशनच्या तांदळाला नसतो, त्यामुळे शक्यतो भाकरी थापायला येत नाही. तर अशा वेळी काय करायचं, जे पाणी आपण उतवणे घेतो की नाही तव्यात, आता मी पाणी उकळून घेतलेलं आहे, ते चांगलं उकळून घ्यायचं आणि ते पिठामध्ये घालायचं आणि पीठ कणी चांगलं मळायचं, म्हणजे जास्त वेळ मळायचं. एकदम गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घातलं की थोडंसं चमच्याने हे करायचं आणि थोडं थोडं साधं पाणी कणी घालून ते मळायचं. फक्त जास्त मळल्यानं काय होतं, त्या पिठाला चिकटपणा जास्त येतं आणि एकदम पाणी घातल्यानं पीठ पातळ होतं, मग मळायला येत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालत घालत मळायचं. आणि असं चिकट गोळा झाला की आपल्याला जशी म्हणजे आता तुम्हाला लहान मोठी भाकरी कशी थापायला येत असेल त्या पद्धतीनं गोळा घ्यायचा
आमच्या कोल्हापूरच्या भागात मोठ्याच भाकऱ्या असतात, त्यामुळे माझा मोठाच गोळा तुम्हाला दिसेल. गोळा करायचा आणि थापताना पण अगदी असं दाबून थापायची नाही, कारण तांदळाची भाकरी काय होते, जास्त दाबून थापली की नाही ते हाताला असं भाकरीचे तुकडे चिकटतात, म्हणजे तुकडा तसाच असं चिकटून येतो आणि मग भाकरी मोडते आणि किंवा मग ते साईडनं अशा भेगा पडायला चालू होतात. त्यामुळे अगदी हळूवार अलगद हातानेच की नाही थापायची भाकरी. इथं मी तवा चांगला तापवून घेतलेला आहे पहिल्यांदा मोठ्या गॅसवर, आणि आता भाकरी टाकल्यानंतर थोडासा मध्यम करायचा, कारण मग तांदळाची भाकरी असं डागलू शकते, म्हणजे असं डाग पडू शकतात, म्हणून मध्यम तवा करायचा. तर इथं भाकरी होईतोपर्यंत माझा डबा वगैरे मी घेतलेला आहे, तो ठेवला, डब्यात भरलेलं ना पीठ मी ते ठेवून दिलं आणि थोडंसं 1 मिनिटभर झालं की मग ते वरतून पाणी लावायचं. तुम्हाला जर हातानं लावायला जमत नसेल तर स्वच्छ असं कपडा घेऊन छोटासा कपड्यानं कणी लावलं तरी पण चालते. फक्त भाकरीच्या मध्ये पाणी जास्त वेळ असं साठवू द्यायचं नाही, असं पूर्ण भाकरीला लावून कणी अजिबात भाकरीच्या वर पाणी असं साठवू द्यायचं नाही, नाही तर मग ते उकमरल्यासारखं होतं. तर असं सगळीकडून भाकरीला पाणी लावायचं. त्यानंतर उलटण्यानं पहिल्यांदा कडा सोडून घ्यायच्या, म्हणजे तव्याला भाकरी चिकटली की नाही, म्हणजे पचली की नाही ते समजते. जर असं उलटण्यानं निघत नसले तर थोडा वेळ अजून थांबायचं, गॅसवर तसंच ठेवायचं. त्यानंतर असं कडा सोडायचा आणि पालथी घालायचं. तर हे बघा मस्तपैकी आपली भाकरी पलटी झालेली आहे. आता मी थोडेसे भांडी वगैरे माझी बेसिनमध्ये मगाशी नाश्ता वगैरे केलेलं ते सगळं पडलेलं आहे. त्यात आता मी तांदळाचं पीठ पण भरून ठेवलेलं आहे, ते पण गिरणीचा डबा वगैरे पडलेला आहे. तर ते पहिल्यांदा खरकटं सगळं काढून घेते, म्हणजे इकडे भाकरी तव्यात भाजतोपर्यंत माझं ते पण होईल. कसं ओट्यावरची कामं आवरली की नाही की मग माझं परत किचनमध्ये लवकर काही यायला लागणार नाही. त्यामुळे बेसिनमधली भांडी सगळी खरकटं काढून घेतली. त्यानंतर जाळीतली भांडी घासलेली ती पण लावून घेतलीत मी. तर आपण पलटी केलेली भाकरीची भाजी चांगली सगळीकडून भाजून झाली की मग अशी उलट्या बाजूनं परत भाजून घ्यायची. तर इथं तव्यावर पण भाजते, म्हणजे कधी कधी माझ्या लक्षात आलं की नाही की मी तव्यावरच पालती करून भाजते, आणि लक्षातून गेलं ना की मग माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे आपण कसं गॅसवरच पालती करून भाकरी भाजतो ना, तशा प्रकारे भाजून घेते. तर इथं बघा ताईनो रेशनच्या तांदळाच्या पिठाची भाकरी असून पण किती छान टम्म अशी फुगलेली आहे, कडा अजिबात चिरा पण पडलेल्या नाहीत. अगदी छान पद्धतीने कने आपली भाकरी झालेली आहे. ही भाकरी गरम गरम कुठल्या पण भाजीसोबत छान लागते. आणि जर तुम्हाला कुरकुरीत भाकरी आवडत असेल ना तर आता गॅस बंद केल्यानंतर पण कने ह्या गरम तव्यामध्ये कने अशी पालथी घालून ठेवायची. अगदी कुरकुरीत असा भाकरीचा कने वरचा पापुद्रा शिल्लक तयार होते आणि खायला छान लागते. तर भाकरी तर माझी बनवून झालेली आहे, म्हणजे एकच मला तुम्हाला दाखवायलासाठी करायची होती, बाकी काही मी चपाती वगैरे सकाळीच बनवून घेतलेले आहेत. तर आता ही भांडी पडलेली ती पहिल्यांदा आवरून घेते.
किचनमधली भांडी तर झालेली आहेत. तवा फक्त भाकरीचा राहिलेला आहे, पण तो गरम आहे त्यामुळे तो मी नंतरच घासेन. पाणी मारून घेतलं ओट्यावर. किचनमधलं काम तरी माझं आवरलेलं आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवते, हे मोराचे पीस आहे. मी आईनं सांगितलं होतं आमच्या गावाकडे की नाही मोर, लांडोरी, तुमचं गवारेडं, असं डुक्कर वगैरे सगळं येतं. त्यामुळे कधी ते मोराचे मला पीस पाहिजे होतं. तर ते शेतात असं पडलेलं असतं ना, तर ते सापडले तर ठेवा म्हणून सांगितलं होतं. तर नीलचे बाबा काल गेले होते शेताकडे, कारण भात कापणी चालू आहे त्यामुळे एक दिवस मदत करायला म्हणून गेले होते. तर आईने त्यांच्याकडून पाठवलेलं आहे बघा. मी हे देवाच्या साईडला ठेवायलासाठी मागवलं होतं. अजून थोडे मला लागतील, अजून थोडे कधीतरी सापडले तर ते पण पाठवून देतील. तर आता माझं शेवटचं काम राहिलेलं आहे, म्हणजे कपडे मशीनला लावायचे आहेत. आणि अजून ती व्हरांड्यात कालचे कपडे वाळलेले आहेत की नाही, ती दोरीवरचे कपडे सगळी मला काढून घडी करून ठेवायची. आज काय जास्त कपडे मोठी नाही आहेत, छोटी छोटीच आहेत, त्यामुळे मशीनला लावून घेईन. इथं काल मी पायपुसणी वगैरे पण कधी धुवून, म्हणजे परवा दिवशी ती बाहेर टाकली होती आणि तशीच पावसानं भिजली. ते आत घ्यायची माझ्या लक्षातच नाही. म्हटलं मग काल पाणी आलेलं तर ते सगळं धुवून टाकलेलं. परत फरशीवर टाकायची कपडे पण धुतलेली, ती पण आत घेते. आणि ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच बंद करते ताईनं.